आम्हाला काही नको, आमच्या हक्काचं पाणी आम्हाला पाहिजे। नागरिकांना पाणी न देणाऱ्या महानगरपालिकेचा, तुझा भाव करणाऱ्या अधिकाऱ्यांचा, तुझा भाव करणाऱ्या अधिकाऱ्यांचा पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या। भाग 11 मधून आम्ही बोलत आहे। 10 दिवस झाले आम्हाला पाणी आलेलं नाही। आम्ही किती दिवस असं सहन करायचं? शेवटी प्रत्येक वेळेस हेच आहे। आमचे नगरसेवक आमच्या पाठीशी आहेत। त्यांनी देखील सगळ्या अधिकाऱ्यांना बोलल्यानंतर 2 दिवस अडतो, तासाला सोडतो, अर्धा तास। 7 वाजल्यापासून आम्ही रोडवर उतरलेलो आहे। दुजा भाऊ का करू लागलेत? म्हणजे कसं आहे ना, हदवाड भागातल्या लोकांना पाणी सोडायचं नाही आणि त्यांच्याकडनं टॅक्स घेत नाही म्हणून असं शहर आम्हाला मारून द्या। आम्ही पुढे काय करायचं ते आम्ही करू। पाणी सोडायचं, रोज टँकर सोडतो म्हणतात। टँकर सोडून आमच्या भागामध्ये महिलांना भांडं लावायचे काम नाही महानगरपालिकेने करतात का? आम्हाला काही नको, आमच्या हक्काचं पाणी आम्हाला पाहिजे। मला असं वाटतं की हे अधिकाऱ्यांकडून जाणून बुजून करण्याचा प्रयत्न चालू आहे। मी अगोदर बोललो की इलेक्शनच्या अगोदर पाणी पुरवठा सुरळीत होता, त्यावेळेस कोणतीही अडचण नव्हती। मग इलेक्शन झाल्यानंतर काय अडचण अशी आली की पाण्याचे एवढं नियोजन बिघडलेलं आहे। आज उजनीमध्ये पाणी नाहीये का? तिथेही पाणी आहे, मग पाणी पुरवठा विस्कळीत होतोच कसा? ह्याचाही प्रश्न, ह्याचं उत्तर जे आहे त्यांनी अधिकाऱ्यांनी द्यावं। आज महिला इथं आलेल्या आहेत, महिला एवढ्या उन्हात बाहेर आल्या, ती खूप खेदाची गोष्ट आहे। मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा निंदनीय कुठली गोष्ट नाहीये। आणि आज जसं शहरात पुरवठा होतो तर समान प्रमाणे हद्दवाढ भागात देखील 3 दिवसाआड पाणी पुरवठा व्हावा। जसं टॅक्स सगळ्यांना समान आहे त्याचप्रमाणे सगळ्यांना समान पाणी पुरवठा व्हावा, हीच आमची मागणी आहे। याच्यासाठी आम्ही जनतेसोबत आहोत, कारण की मुद्दा जो आहे अडचणी जनतेची आहे, प्रशासनाची नाही आहे। महापौर आणि आमदार साहेबांचं पण याच्यामध्ये जे आहे पूर्णपणे ते म्हणजे प्रयत्न करत आहेत की कसा पाणी पुरवठा। तुम्हाला माहित असेल की आपले आमदार देवेंद्रदादा कोटे त्यांनी देखील म्हणले की रोज पाणी पुरवठा करण्याचं जे नियोजन ते करत आहेत। आज 1400 कोटी रुपये त्यासाठी त्यांनी म्हणजे जे आहेत मंजूर जे आहेत ते प्रक्रिया चालू आहे, त्याचे 892 कोटी मंजूर झालेले आहेत। आणि पाणी जे आहे आज महापौर ज्यावेळेस निवडून आले, महापौर झाल्यानंतर पहिली बैठक त्यांनी पाण्यासाठी घेतली होती। अधिकाऱ्यांचं त्यावेळेस देखील येत होतं की साहेब आम्ही लवकरात लवकरचं नियोजन करू 15 दिवसात। अद्याप देखील 15 दिवस झालेले नाही आहेत। तर मला असं वाटतं की अधिकाऱ्यांचा प्रशासनाचा निषेध आपण केला पाहिजे।